नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये जर पाहिलं तर आपण फक्त सरळ व्याज त्यामध्ये पाहिलं होतं। सरळ व्याज सोपं असतं, पण चक्रवाढ व्याज म्हटलं तर कॅल्क्युलेशन भरपूर असतं। तर कॅल्क्युलेशन चक्रवाढ व्याजमध्ये आहे मित्रांनो, ही सत्य परिस्थिती हे तुम्हाला मान्य करावी लागेल। पण जर आपण कॅल्क्युलेशनला कमी करायचं म्हटलं तर काही बेसिक गोष्टी असतात यामध्ये, त्या तुम्हाला पाठांतर करावं लागतील। तर मॅथमॅटिकमधील सर्वात पहिली बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे वर्ग 20 पर्यंत घनपाठ पाहिजे आणि 30 पर्यंत वर्ग पाठांतर पाहिजे। इथपर्यंत क्लिअर झालं। आणि बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी आहे त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल। काही नाही, फक्त एक चार्ट असेल, ते चार्टमधील फक्त तुम्हाला एक लाईन तिसऱ्या वर्षांची कंपाऊंड इंटरेस्ट 100वर किती तो पाठांतर करायचा आहे। कारण परीक्षेमध्ये 2%, 3%, 5%, 10%, 20%, 25%, 12.5% यांचं उत्तर आपण लगेच काढू शकतो। पण 2%, 3%, 4%, 7, 8%, 11%, 12% यांचं जर आपल्याला विचारलं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन होतं, तर त्यालाही आपण कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवू शकतो हे आपण या ठिकाणी बघू। या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन पद्धती बघणार आहोत, एक रेशो पद्धत आणि दुसरी म्हणजे सक्सेसिव्ह मेथड। रेशो पद्धतला आपण प्रमाण पद्धत सुद्धा म्हणतात आणि सक्सेसिव्ह मेथडला आपण क्रमिक पद्धत सुद्धा म्हणतात। तर सक्सेसिव्ह मेथड म्हणजे काय हे मी पुढील व्हिडिओमध्ये, दुसरा शब्द याला आहेत, पुढील व्हिडिओमध्ये जर मला आठवलं व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला नक्की सांगेन। आता या ठिकाणी सर्वात अगोदर आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला बेसिक अभ्यासून घेऊ। त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार्टच्या माध्यमातून सांगून दिलं होतं की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधील फरक काय। या ठिकाणी आपण स्पीडमध्ये अभ्यासून घेऊ आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये फरक काय आहे ते, बरोबर। या ठिकाणी आपण सरळ व्याज घेऊ आणि या ठिकाणी घेऊ आपण चक्रवाढ व्याज। एकदम बेसिक फरक आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ, बरोबर। सर्वात अगोदर आपण मुद्दल मुद्दल घेऊ 100 रुपये। या ठिकाणी आपण मुद्दल घेऊ 100 रुपये, बरोबर। मित्रांनो, सरळ व्याज म्हणजे काय, तर सरळ व्याज म्हणजे फक्त मुद्दलावर मिळणारे व्याज। चक्रवाढ व्याज म्हणजे काय, मुद्दल प्लस व्याज यावर मिळणारे व्याज, यालाच आपण चक्रवाढ व्याज असे म्हणतो। क्लिअर झालं। आता आपण दर 10% पकडू, बरोबर। या ठिकाणी दर आपण 10% घेऊ, बरोबर। आणि कालावधी घेऊ तो म्हणजे 3 वर्षांचा। आपण एक वर्षांचं काढून घेऊ। सर्वात अगोदर सरळ व्याज आणि चक्रवाढ यांचं पहिल्या वर्षी व्याज आणि रास सारखी असते पहिल्या वर्षी, आणि दुसऱ्या वर्षापासून यांची रास आणि व्याज बदलत जातं। चक्रवाढ व्याज प्रत्येक वर्षाला बदलत असतं, सरळ व्याज बदलत नाही। क्लिअर झाला। आता या ठिकाणी आपण 100 रुपये मुद्दलाचे पहिल्या वर्षी 10% दराने किती व्याज येतं ते काढून घेऊ। 2 शून्य कट होतील। 10 रुपये पहिल्या वर्षी व्याज आलेलं आहे। 100 रुपये मुद्दल होती, 10 रुपये व्याज आलेलं आहे। रास कशी काढतात, व्याज प्लस मुद्दल बरोबर रास। 110 रुपये काय आलेली आहे, रास आलेली आहे पहिल्या वर्षाची सरळ व्याजाने। पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज 100 रुपये मुद्दलावर 10% व्याज, बरोबर, 10% दर भागिले 100, 2 शून्य कट होतील, 10 रुपये व्याज येईल, बरोबर। रास कशी काढतात, मुद्दल प्लस व्याज प्लस मुद्दल बरोबर रास। या ठिकाणी 110 रुपये काय आलेले, रास आलेली। रास ही पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये सारखी असते। आता दुसऱ्या वर्षाला, हे आहे तुमचं पहिलं वर्ष, बरोबर। आता दुसऱ्या वर्षाला मुद्दलावरच तुम्हाला व्याज मिळेल। सरळ व्याजमध्ये मुद्दलावरच व्याज मिळेल, चक्रवाढ व्याजमध्ये तुम्हाला ही जी रास असते यावर व्याज मिळतं, बरोबर। दुसऱ्या वर्षाला तुम्हाला चक्रवाढ व्याजमध्ये रासवर व्याज मिळते आणि या ठिकाणी सरळ व्याजामध्ये तुम्हाला मुद्दलावर व्याज मिळतं। व्याज या ठिकाणी व्याज बदलत नाही सरळ व्याजमध्ये। 100 रुपये मुद्दल आहे, 10% जर तुम्ही काढलं दुसऱ्या वर्षाला व्याज तर 2 शून्य कट होईल, 10 रुपये येईल। किती येईल, 10 रुपये येईल। पहिल्या वर्षाला 10 रुपये व्याज मिळालेलं आहे, दुसऱ्या वर्षाला सुद्धा 10 रुपये व्याज तुम्हाला मिळेल, बरोबर। पहिल्या वर्षीचे रास किती आलेले, 110 रुपये। आता या ठिकाणी पहिल्या वर्षाचं व्याज आहे 10 रुपये, बरोबर। दुसऱ्या वर्षाचं व्याज आहे 10 रुपये, टोटल किती होईल, 20 रुपये,
टोटल किती व्याज होईल 20 रुपये आणि मुद्दल किती आहे 100 रुपये. मग रास किती होईल तुमची 120 रुपये. रास किती होईल 120 रुपये. इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा या ठिकाणी आपल्याला हे जे रास असते यावर दुसऱ्या वर्षाला चक्रवाढ व्याजमध्ये व्याज मिळते. बरोबर. दुसऱ्या वर्षापासून आपल्याला जे रास असते चक्रवाढ व्याजाची त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं. मग 110चे जर आपण 10% दराने जर काढले तर हे 2 शून्य 2 शून्य कट होतील. 11 गुणिले 1 11. 11 रुपये आपल्याला दुसऱ्या वर्षाला 10% दराने व्याज मिळेल. क्लिअर झालं. पहिल्या वर्षाला मिळालेले 10 रुपये, दुसऱ्या वर्षाला किती मिळालेले 11 रुपये. बरोबर. पहिल्या वर्षाला 10, दुसऱ्या वर्षाला 11. दोघांची जर बेरीज केली तर किती येईल 21 रुपये तुम्हाला व्याज मिळेल. 21 रुपये मिळेल. या ठिकाणी दुसऱ्या वर्षाला किती मिळालेलं आहे 20 रुपये. क्लिअर होत आहे. आता मुद्दल किती आहे 100 रुपये प्लस जर तुम्ही 100 केलं तर आज तुम्हाला किती मिळेल 121 रुपये. इथपर्यंत क्लिअर झालं. पहिल्या वर्षाला सारखं असतं, दुसऱ्या वर्षापासून चक्रवाढ व्याज बदलत जातं. क्लिअर झालं. सरळ व्याजामध्ये फक्त मुद्दलावर तुम्हाला व्याज मिळेल. या ठिकाणी जे दुसऱ्या वर्षाची रास येईल याच्यावर तुम्हाला व्याज मिळेल. व्याजावर मिळणारे व्याज यालाच आपण चक्रवाढ व्याज असे म्हणतो. तिसऱ्या वर्षी बरोबर. तिसऱ्या वर्षी या ठिकाणी मुद्दलावर व्याज 100 रुपये मुद्दल आहे. 10% जर तुम्ही काढले छेदस्थानी 100 2 शून्य 2 शून्य कट होतील. 10 रुपये तुम्हाला व्याज मिळेल तिसऱ्या वर्षीसुद्धा. पहिल्या वर्षी 10 मिळालेले, दुसऱ्या वर्षी 10, तिसऱ्या वर्षी 10. तिन्ही वर्षांचं जर तुम्ही प्लस केलं तर किती व्याज मिळेल तुम्हाला 30 रुपये. मुद्दल किती 100 रुपये. 100 प्लस 30 जर केलं तर रास किती मिळेल 130 रुपये. इथपर्यंत क्लिअर झालं. सरळ व्याजामध्ये 3 वर्षांची रास किती आली 130 रुपये. आता चक्रवाढ व्याजाची रास बघून घेऊ. रास किती आलेली दुसऱ्या वर्षाला 121 रुपये. रासवरतीच तुम्हाला व्याज मिळते चक्रवाढ व्याजमध्ये. 10% काढून घ्या भागीला 100 शून्य शून्य कट होतील. 121 भागीला जर तुम्ही 10 केलं तर 12.1 उत्तर येईल. बरोबर. 121चे 10% जर तुम्ही काढलं तर 12.1 उत्तर येईल तुमचं. मग 12.1 काय मिळालेलं आहे तुम्हाला व्याज मिळालेलं आहे. 121चे 10% जर काढले तर. इथपर्यंत क्लिअर झालं. पहिल्या वर्षी किती मिळालेले 10 रुपये. दुसऱ्या वर्षी किती मिळालेले 11 रुपये. बरोबर. आणि तिसऱ्या वर्षी किती मिळालेले 12.1 बरोबर व्याज मिळालेले. तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येईल ते येईल 33.1. किती येईल 33.1. मुद्दल किती आहे 100 रुपये. 100 प्लस करा 133.1 तुमची काय येईल रास येईल तिन्ही वर्षांची. इथपर्यंत क्लिअर झाला. समजलं तुम्हाला. तुमची रास काय आलेली चक्रवाढ व्याजाने 133.1 आणि सरळ व्याजाने किती आलेली 130. फरक समजला तुम्हाला. क्लिअर झालं. सरळ व्याजाने या ठिकाणी व्याज बदलत नाही. 10 रुपये जर तुम्ही आयुष्यभर सुद्धा व्याज घेतलं तर 10 रुपये तुम्हाला मिळेल. पण चक्रवाढ व्याजमध्ये प्रत्येक वर्षी व्याज हे बदलत जातं. क्लिअर झालं. आता मित्रांनो आपण सर्वात अगोदर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. माझी एक अट आहे तुम्ही फक्त आणि फक्त पहिल्या प्रश्नाला बघावं. म्हणजे जर पहिला प्रश्न तुमचा व्यवस्थित लक्षात आला तर तुम्हाला बाकी प्रश्न समजतील. कारण या ठिकाणी आपण दुसरी पद्धत अप्लाय करणार आहोत. तिला म्हणतो आपण रेशो पद्धत. आणि पुढे आपल्याला जर प्रश्न कठीण विचारला गेला तर त्या ठिकाणी दुसरी पद्धत अप्लाय करावी लागेल. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. पण पहिल्या प्रश्नाला तुम्ही आवर्जून लक्ष द्या म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होणार नाही. ही पद्धत तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल आणि कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला गरज पडणार नाही. मित्रांनो आपण व्हिडिओमधील पहिला प्रश्न घेतोय. मी तुम्हाला परत एकदा सांगतो फक्त पहिल्या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुम्हाला बाकी प्रश्न व्यवस्थित क्लिअर होतील. आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की ही पद्धत तुम्हाला आवडेलच. दुसरा व्यक्ती जर या प्रश्नाला किंवा दुसऱ्या प्रश्नाला जर 1.5 मिनिट लावतोय तर तुम्ही त्याच प्रश्नाला जवळपास 30 ते 35 सेकंदामध्ये सोडून घ्याल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. बघा प्रश्न काय दिला आहे. 1000 रुपये मुद्दलाचे जसाजशी 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. बरोबर. मी या ठिकाणी सर्वात अगोदर मांडणी करून घेतो. बघा आपल्याला मुद्दल किती दिलेली. मुद्दल दिलेली आपल्याला 1000 रुपये. बरोबर. आपल्याला दर दिलेला आहे 10% आणि मुदत दिलेली आपल्याला ती आहे 2 वर्ष. बरोबर. आपल्याला चक्रवाढ व्याज चाललेलं आहे. क्लिअर झालं. इथपर्यंत ही मी मांडणी केलेली आहे पण तुम्हाला मांडणी करायची गरज नाही. मी तुम्हाला समजण्यासाठी मांडणी करतो आहे. बरोबर. तर मुद्दल किती दिलेली आपल्याला 1000 रुपये. दर 10% आणि मुदत किती दिलेली आहे 2 वर्ष. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त दर लक्षात ठेवायचा आहे. काय दर लक्षात ठेवायचा आहे. पहिल्या प्रश्नाकडे व्यवस्थित बघा. दर किती दिलेला आहे 10%. 10% छेदस्थानी 100. बरोबर. भाग द्या
उत्तर काय येईल 110. याला म्हणतात अपूर्णांकांची किंमत काढणे. अशा अपूर्णांकांची किंमत तुम्हाला काढावी लागेल. बघा 5% जर तुम्हाला विचारलं तर त्याची किंमत येते 1/20. 25% जे ते 1/4. 12.5% जे ते 1/8. या किमती तुम्हाला पाठांतर करावं लागतील. जर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या पाठांतर करून घ्या. इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा काय आलेलं आहे 110 बरोबर. तर ही छेदस्थानी जे 10 आहे 10वर जर तुम्ही 10% जर काढले तर 1 येईल. 10चे जर 10% काढले तर किती येईल 1 येईल. ही 10 तुमचे मुद्दल काय येईल तुमची मुद्दल. फक्त लक्षात ठेवा हे तुमचं येईल व्याज. काय येईल तुमचं व्याज. इथपर्यंत क्लिअर झाला. समजलं तुम्हाला 110 कसे काढले हे सुद्धा समजलं बरोबर. आता 10 रुपये मुद्दल आपण धरलेली आहे. रेशो पद्धत आहे. 10 रुपये मुद्दल 10 आपण धरलेली आहे. काय मुद्दल धरलेली 10वर 1 रुपया व्याज आहे. किती होईल 11. किती होईल 11. मांडणी समजली. मांडणी कशी केली समजली. रेशो पद्धत आहे प्रमाण पद्धत आपण शिकत आहोत. क्लिअर झालं. ही पद्धत कुठे अप्लाय होईल ज्या ठिकाणी तुम्हाला 16.203 8.103 9.111 अशा पद्धतीने जर विचारलं त्या ठिकाणी ही पद्धत अप्लाय होईल बरोबर. मुदत किती दिलेली आहे 2 वर्ष. 2 वेळा मांडणी करा. 2 वर्ष मुदत दिलेली 2 वेळा मांडणी करा किंवा 2 वर्ष दिलेलं आहे यांचा वर्ग काढला तरी चालेल बरोबर. 10 × 10 किती येतील 100 येतील. क्लिअर झालं. 11 × 11 121 येतील. इथपर्यंत क्लिअर झालं बरोबर. आता हे जे 100 आलेले आपण मुद्दल किती घेतली होती 10 बरोबर. तर आपली मुद्दल आलेली 100. मुद्दल काय आलेली आहे 100. रास आलेली 121. काय आलेली आहे रास बरोबर. रास आलेली 121. मुद्दलमधून जर तुम्ही रास वजा केली तर काय मिळेल तुम्हाला 21 रुपये व्याज. इथपर्यंत क्लिअर झालं. हे लिहिलेलं आहे मी. हे समजलं तुम्हाला. मुद्दल कशी काढली 100 रुपये. रास आलेली 121 रुपये. व्याज किती आलेलं आहे मुद्दलमधून रास जर वजा केली तर व्याज मिळतं आपल्याला. इथपर्यंत क्लिअर झालं. आता प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे चक्रवाढ व्याज. आपण व्याज किती काढलेलं आहे 21 रुपये बरोबर. आपल्याला व्याज विचारलेलं आहे. मुद्दल किती दिलेली आहे 1000 रुपये. मुद्दल लिहून घ्या बरोबर. आपली मुद्दल किती आहे 100 रुपये. आपली मुद्दल 100 रुपये म्हणून भागीला 100 करा. क्लिअर झालं. व्याज विचारला गुणिला व्याज करा. 2 0 2 0 कट होतील. 21 × 10 जर तुम्ही केलं 210 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. समजलं तुम्हाला. बघा मुद्दल दिलेली होती मुद्दल लिहिली. आपली मुद्दल या ठिकाणी भागीला गेली. व्याज विचारलेलं आहे गुणिला व्याज केलं. क्लिअर झालं. आता मी तुम्हाला सांगतो बघा बघून घ्या. आपण व्याज काढलेला आहे. क्लिअर झालं. व्याज काढलेलं आहे. आता प्रश्नामध्ये 1000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्ष मुदतीने रास किती जर तुम्हाला रास विचारले बरोबर. आपली रास किती आलेली आहे 121. किती आलेली आहे 121 रुपये. मुद्दल किती दिलेली आहे 1000 रुपये. 1000 रुपये मुद्दल दिलेली. आपली मुद्दल भागीला घ्या बरोबर. आपल्याला काय विचारलेले रास गुणिला रास करा. जे तुम्हाला विचारलेलं आहे ते गुणिला करा. या ठिकाणी व्याज विचारलं होतं मी गुणिला व्याज घेतलं. या ठिकाणी रास विचारली गुणिला रास केली. एकाच प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. हे प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर पुढचे प्रश्न तुम्हाला जड जाणार नाही हार्ड जाणार नाही. क्लिअर झालं. 2 0 2 0 कट करतो. 121 गुणिले जर तुम्ही 10 केलं तर उत्तर किती येईल 1210 रुपये. 1210 रुपये तुमची रास येईल. इथपर्यंत क्लिअर झाला. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. या ठिकाणी जर दर तुम्हाला दुसरा दिला जास्त 2% 3% त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हीच माझी विनंती आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि पद्धतसुद्धा आवडेल. बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी. दशादशी 10% दराने 15,000 रुपयाचे मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे चक्रवाढ व्याजच आपल्याला काढायचं आहे बरोबर. मुद्दल काय दिलेली आहे मुद्दल दिलेली 15,000 रुपये. दर दिलेला आहे 10% आणि कालावधी किती दिलेला आहे 3 वर्ष. म्हणजे मुदत किती दिलेली आहे 3 वर्ष. 3 वर्ष बरोबर. आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. क्लिअर झालं. 10% दिलेली आहे. 10 छेदस्थानी 100 0 0 कट होईल 1/10. मुद्दल किती आलेली 10. व्याज किती येईल 11 सॉरी रास किती येईल 11. व्याज किती आलेला आहे 1 रुपया. मांडणी समजली. 3 वेळा दिलेला आहे. यांचा तुम्ही घन केला तरी चालेल नाहीतर 3 वेळा मांडणी करून घ्या. 10 11
10 आणि 11. क्लिअर झालं इथपर्यंत? समजलं? बरोबर. गुणाकार करून घ्या. 1 गुणिले 1 एकच होतो. 1 2 3 शून्य जसे तसे लिहून घ्या. 1000 आपली मुद्दल आलेली आहे. 11 गुणिले 11 गुणिले 11. मी तुम्हाला सांगितलं की 20पर्यंत तुम्हाला घनपाठ करायचे आणि 30पर्यंत तुम्हाला वर्गपाठ करायचे. क्लिअर झालं? यांचं जर तुम्ही घन काढला तर तो येईल 13 31. बरोबर. 11 गुणिले 11 सर्वांचा वर्गपाठ असेलच. 11चा गुणाकार शिकून घ्या या ठिकाणी. मी तुम्हाला सांगतो आहे 11 गुणिले 11 121 तुम्हाला माहीत आहे. गुणिले 11. आता गुणिले 11 करताना काय करायचं? जर 11 आहे कोणतीही संख्या तुम्हाला दिलेली तर गुणाकार बघा काय करायचं. सरळ सरळ ही संख्या जशी तशी लिहून घ्यायची. बरोबर. या संख्यामध्ये ही संख्या मिळवायची. 1 मध्ये 2 मिळवलं किती येते? 3 येते. क्लिअर झालं? लिहिली. या संख्येमध्ये ही संख्या मिळवायची. 2 मध्ये 1 मिळवला किती येईल? 3 येईल. या संख्यामध्ये मिळवायला काहीच नाही, शून्य धरायचा. ही संख्या जशी तशी लिहून घ्यायची. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं. क्लिअर झालं? समजलं? 11चा गुणाकारसुद्धा तुम्ही समजून गेले या ठिकाणी. आता या ठिकाणी 4 5 6 7 9 गुणिले 11 आहे. काय कराल? ही संख्या जशी तशी लिहून घ्या. 9. 9 मध्ये 7 मिळवा. 6 अच्च्याला आला 1. बरोबर. 7 मध्ये 6 मिळवले 13. 13 आणि 1 14 अच्च्याला आला 1. 6 आणि 5 मध्ये 6 मध्ये 5 मिळवले 11 झाले. 11 आणि 1 12 2 अच्च्याला आला 1. बरोबर. 5 मध्ये 4 मिळवले किती आले? 9. 9 आणि 1 10 0 अच्च्याला आला 1. 4 मध्ये इथं मिळवायला काहीच नाही, शून्य. 4 जसे तसे 4 आणि 1 5. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 11चा गुणाकार तुम्ही शिकलेले आहात. क्लिअर झालं? समजलं? प्रश्नाकडे वळा. बरोबर. 1000 रुपये मुद्दल आलेले. 1331 रास आलेली. काय आलेले? रास आलेले. मुद्दल किती आलेले? 1000 रुपये. यांचा वजाबाकी जर तुम्ही केली 1331 म्हणून 1000 रुपये काढले तर 331 आपले काय आलेले? व्याज आलेलं आहे. काय आलेलं आहे? आपलं व्याज आलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता आपण मुद्दल काढली 1000 रुपये. मुद्दल किती दिलेली? 15000 रुपये. 15000 रुपये मांडणी करा. मुद्दल आपले 1000 रुपये आलेले. गुणिला व्याज विचारला आहे. आपलं व्याज किती आलेलं आहे? 331 रुपये. किती आलेलं आहे? 331 रुपये. 3 0 3 0 कट करा. 15 1 15 5 अच्च्याला आला 1. 15 त्रिक 45 आणि 1 46 6 अच्च्याला आले 4. 15 त्रिक 45 आणि 4 किती होतात? 49. 4965 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि या ठिकाणी 15000 रुपयाचं 10% दराने 3 वर्षाचं व्याज. समजलं? पद्धत समजली? मित्रांनो, या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केलं, ही पद्धत जर लक्षात ठेवून प्रॅक्टिस केली तर मी गॅरंटी देऊन सांगतो एखादा मुलगा एखाद्या प्रश्नाला जवळपास 1 ते 1.5 मिनिटामध्ये सोडवेल. तर तुम्ही या प्रश्नाला जवळपास 30 ते 35 सेकंदात सोडून बसलेले असाल. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. 2 पद्धती तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकणार आहात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पद्धत जर आवडली असेल तर, आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेलं आहे. समजते मांडणी? प्रश्न क्रमांक 3 बघा. जसाजसे 20% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 3630 रुपये होते तर मुद्दल काढा. या ठिकाणी आता मुद्दल काढायला सांगितलेली आपल्याला. काय काढायला सांगितलेली? मुद्दल. बरोबर. आपल्याला काय दिलेलं आहे? या ठिकाणी दर दिलेला आहे 20%. दर किती दिलेला आहे? 20%. कालावधी किती दिलेला आहे? 2 वर्ष. मुदत 2 वर्ष. बरोबर. आपल्याला मुद्दल काढायची. मुद्दल काढायची पण आपल्याला चक्रवाढ व्याज देऊन ठेवलेलं आहे. चक्रवाढ व्याज देऊन ठेवलेलं आहे 3630 रुपये. क्लिअर झाला? आपल्याला आतापर्यंत आपण मुद्दलवरतून व्याज काढत होतो. आता व्याजावरून आपण मुद्दल काढणार आहोत. इथपर्यंत समजलं तुम्हाला? सर्वात अगोदर रेशो पद्धत प्रमाणामध्ये रूपांतर करून घ्या. कशाचं? जो तुम्हाला दर दिलेला आहे तो 20% छेदस्थानी 100 0 0 कट होईल. बे 1 बे बे 5 10 1/5 आलेलं आहे. बरोबर. मुद्दल किती आलेली? 5. मुद्दल आलेली 5 आणि रास आलेली आहे 6 रुपये. 5 रुपयावर 1 रुपये व्याज. क्लिअर झाला? मुदत किती आहे? 2 वर्ष. 2 वेळा लिहून घ्या. बरोबर. आता या ठिकाणी 2 वर्ष दिलेला मी याचा वर्गसुद्धा करू शकत होतो. बरोबर. मी या ठिकाणी 2 वेळा लिहून घेतला. 5 5 25 6 6 36. आपली मुद्दल किती आलेली आहे? 25 रुपये. रास किती आलेली आहे? 36 रुपये. बरोबर. मग जर रासमधून जर मी मुद्दल वजा केली 36मधून 25 तर मला 11 रुपये काय मिळेल? व्याज मिळेल. 11 रुपये मला व्याज मिळालेलं आहे. आणि मला व्याज किती देऊन ठेवलेलं आहे? 3630. 3630 व्याज देऊन ठेवलेलं आहे. माझं व्याज किती आलेलं आहे? 11 रुपये. मला काय काढायची? मुद्दल. मुद्दल किती आलेली माझी? 25. काहीच घ्यायचं नाही. व्याज आपल्याला दिलेलं आहे
3,630 रुपये. आपलं व्याज किती आलेलं आहे 11 रुपये. मला मुद्दल विचारलेली, माझे मुद्दल किती आहे 25 रुपये. 25 गुणिला करा. जे तुम्हाला विचारलेलं आहे ते गुणिला घेऊन घ्या, जे तुम्हाला दिलेलं आहे ते भागीला घ्या. या ठिकाणी तुम्हाला मुद्दल दिली होती, आपली मुद्दल भागीला घेतली. या ठिकाणी तुम्हाला मुद्दल दिली होती, आपली मुद्दल भागीला घेतली. या ठिकाणी तुम्हाला व्याज दिलेलं आहे, आपलं व्याज आपण भागीला घेतलं 11 रुपये. क्लिअर झाला? काही करायची गरज नाही. भाग द्या. 11 × 11, 11 × 33 राहिले 3, 11 × 33 हा शून्य जसा तसा, शून्य जसं तसा. 25 × 75, 5 हातच्याला आले 7, 25 × 75 आणि 7 किती होतात 82 होतात. 8,250 रुपये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. जर तुम्ही सरळ कॅल्क्युलेशन केलं ते 110, 120, 120 काहीतरी गुणिला तर तुम्हाला जवळपास 2 मिनटं तरी लागतील या प्रश्नाला सोडवण्यामध्ये. क्लिअर झाला? याच पद्धतीने मित्रांनो आपण पूर्ण प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये महिन्यांचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. माझं एकट्याचं मत आहे की एकाच व्हिडिओमध्ये चक्रवाढ व्याजसुद्धा घेणं अशक्य आहे. पण मी या ठिकाणी तुम्हाला ठराविक महत्त्वाचे प्रश्न सांगत आहेत. पोलीस भरतीला नाही, जर तुम्ही या पद्धतीने सेंट्रलला जरी प्रश्न सोडवले मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमचा प्रश्न चुकणार नाही. मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे, पण आपली पद्धत रेशो पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला 5%, 20%, 25%, 12.5% जर विचारलं तर तुम्ही रेशो पद्धतीनं उत्तर काढू शकता. पण जर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने जर विचारलं तर त्या ठिकाणी सक्सेसिव्ह मेथड लागेल. ती म्हणजे बघा, मी तुम्हाला प्रश्नाच्या माध्यमातून सांगतो. जसे 3% दराने 2 वर्षाचे 20,000 रुपयाचे चक्रवाढ व्याज किती? आपल्याला काय दिलेलं आहे? मुद्दल दिलेली आहे 20,000 रुपये, बरोबर. दर दिलेला आहे या ठिकाणी 3% आणि मुदत किती दिलेली आहे? मुदत दिलेली आहे 2 वर्ष, बरोबर. आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. क्लिअर झाला? आता या ठिकाणी जर तुम्ही 3%चे रेशो पद्धतीनं काढलं तर हे येतील 100 आणि हे येतील 103. हे येतील 100, हे येतील 103. आता यांचा गुणाकार जर तुम्ही करायला बसले तर गुणाकार करता करताच तुम्हाला 2 मिनटं लागून जातील. क्लिअर होत आहे? बरोबर. तर या ठिकाणी काय करायचं बघा, जर तुम्हाला समोर जर चार्ट दिसत असेल तर त्या चार्टमध्ये बघा 2 वर्षांचं व्याज कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगून देईल 100 रुपयावरती. एकदम सोपं आहे. पण जर 3 आणि 4 वर्षांचं जर तुम्हाला चार्टमध्ये दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 3%, 2%, 4%, 6%, 7% आणि 8%चं महत्त्वाचं आहे. आणि 12% आणि 11% यांचं 3 वर्षांचं तुम्हाला पाठ करावंच लागेल. 3 वर्षांचं व्याज किती आहे ते पाठ करून घ्या. आणि 4 वर्षांचं जर केलं तर अतिउत्तम होईल. 4 वर्षांचं जर नाही होत असेल तर 6%, 8% आणि 12% यांचं तुम्ही 4 वर्षांचं नक्की करा. पण 3 वर्षांचं व्याज जर तुम्ही नक्की पाठांतर करून घ्या. इथपर्यंत क्लिअर झालं? जर मी सांगितलेल्या गोष्टी जर तुमच्या पाठांतर झाल्या तर गॅरंटी देऊन सांगतो दुसरा मुलगा या प्रश्नाला गुणाकार पद्धतीने सोडवेल आणि तुम्ही या प्रश्नाला 20 सेकंदामध्ये सोडवून द्याल. कशा पद्धतीने ते बघा. 3% दर दिलेला आहे, बरोबर. दर किती दिलेला आहे? 3%. कालावधी किती दिलेला आहे? 2 वर्ष. पहिल्या वर्षीसुद्धा 3%, दुसऱ्या वर्षीसुद्धा 3% दिलेला आहे. वेगळा जर दिला तरी हीच पद्धत आहे. पहिल्या वर्षी 4%, दुसऱ्या वर्षी 3% दराने, तरी हीच पद्धत अप्लाय करा. पद्धत काय बघा, 2 वेळा दिलेला आहे. 2 वर्षांसाठी ही पद्धत, 3 वर्षांसाठी मी तुम्हाला चार्ट दाखवला, 4 वर्षांसाठी मी तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे. क्लिअर झालं? आतापर्यंत 5 वर्ष विचारलेलं नाही, बरोबर. 5 वर्षांसाठी मी तुम्हाला चार्ट दाखवलेला होता, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. 3% आपल्याला दिलेलं आहे 2 वर्षांसाठी. वेगळं विचारलं तरी पद्धत हीच आहे. काय करायचं? 3 आणि 3 6 यांना मिळवून घ्यायचा, अगोदर बेरीज करायची आणि नंतर गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. आता या ठिकाणी बघून घ्या, या ठिकाणी दशांश द्यायचा आणि दशांशानंतर 2 घरं पाहिजे. दशांशानंतर हे 2 घरं पाहिजे, तर 9च्या अगोदर 0 ठेवायचा. या दोन्ही मित्रांशिवाय एकही व्यक्ती यायला नको. दशांशानंतर फक्त 2 व्यक्ती पाहिजे. जर तुम्हाला 2% दिलेला आहे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 2%, 2 आणि 2 4 आणि बेदुनी 4, दशांश दिला 0.4 येईल. क्लिअर झालं? हे काय 4.04, 6.09 काय आहे? ते आहे 100 रुपयावर मिळणारं व्याज. 100 रुपयावर जर तुम्ही 3% 2 वर्षांचं काढलं तर 6.09 व्याज मिळेल. 2% जर काढलं तर किती येईल? 4.04. क्लिअर झालं? जर तुम्हाला 4% विचारला, पहिल्या वर्षी 4%, दुसऱ्या वर्षी 4%, काय कराल? बेरीज 4 चौक, बरोबर, सॉरी 4 2 8, सॉरी 4 आणि 4 किती होतात? 8. दशांश दिला 4 चौक 16, दशांशानंतर 2 घर. क्लिअर झालं? 60% जर दिला आहे तर काय कराल? 7 आणि 7 14, 7 7 49.
क्लिअर झाला. 8% काढा, 9% काढा, 10% तर रेशो पद्धत होऊन जातं. 11, 12 बरोबर. आता या ठिकाणी गडबड कुठे होईल ते बघा, लक्षात असू द्या. पहिल्या वर्षी 11%, दुसऱ्या वर्षी सुद्धा 11%. आता काय कराल, 11 आणि 11 22 बरोबर आहे. 11 गुणिले 11 जर किती येईल, दशांश द्या, 121 येईल बरोबर. मी अगोदर या ठिकाणी सांगलं दशांशानंतर फक्त 2 मित्र राहू शकतात. काय करायचं, हा तिसरा व्यक्ती इकडे ट्रान्सफर करायचा बरोबर. 22 आणि 1 किती होईल, 23.21 व्याज दर येईल. इथपर्यंत क्लिअर झालं. 100 रुपयाचं 11% जर तुम्ही 2 वर्षे काढला, पहिल्या वर्षी 11%, दुसऱ्या वर्षी 11%, तर व्याजदर किती येईल, 23.21. क्लिअर झालं. आता 12%चं बघा, पहिल्या वर्षी 12%, दुसऱ्या वर्षी 12% बरोबर. क्लिअर झालं. आता 12%, 12 अधिक 12 किती होतात, 24. दशांश दिला, 12 गुणिले 12 144 होतात. दशांशानंतर 2च घरं पाहिजे. या ठिकाणी किती, 3. एक घर इकडे होत्या. जर हा एक इकडे आला तर किती होईल, 25.44 रुपये व्याज होईल. क्लिअर झालं. 100 रुपयावरती जर तुम्ही 12%ने जर व्याज काढलं तर किती होईल, 25.44. 2 वर्षांचं तुम्हाला समजलं असेल. क्लिअर झालं. हे काय हे तुम्हाला समजत नसेल तर आता प्रश्नाच्या माध्यमातून समजेल. बघा काय करायचं तुम्हाला, व्याज काढलेलं आहे आपण 3%, 3%चं 6.09 बरोबर. आपल्याला मुद्दल दिलेली 20,000 रुपये, दर दिलेला आहे 3% मुदत दिलेली आहे 2 वर्ष. क्लिअर झालं. 2 वर्षांचं आपण व्याज काढून ठेवलेलं आहे, 2 वर्षांचा व्याज काढून ठेवलेलं आहे 6.09. 4% दिलेलं असेल तर काय करायचं, 2% दिलेलं असेल काय करायचं समजून घ्या. व्याज किती काढलेलं आहे, 6.09. काय विचारलेलं आपल्याला, व्याज विचारलेलं आहे. मुद्दल किती, 20,000 रुपये. मुद्दल 20,000 रुपये. आपण आपली मुद्दल किती घेतली, 100 रुपये. 100 रुपये का घेतलेले, कारण 100 रुपयावर 3% जर काढलं 6.09 येईल. क्लिअर झाला. आपली मुद्दल या पद्धतीने 100 रुपयेच राहील. 12% विचारला, 11% विचारो, 60%, 4%, 2% काही विचारो. जर तुम्ही ही चार्ट हे समजलं असेल 2 वर्षांचं 7-7% दिलेलं आहे, तर या ठिकाणी आपले जे मुदत असते ते किती असते, 100 रुपये असते. क्लिअर झालं. कारण आपण व्याज कितीवर काढलेलं असतं, 100 रुपयावर काढलेलं असतं बरोबर. आता या ठिकाणी 20,000 मुद्दल दिलेली, भागीला आपण आपली मुद्दल घेतली, दर आपण घेतलेला आहे बरोबर, व्याज काढून घेतलेला आहे. व्याज किती काढलेलं आहे, 6.09. 6.09 गुणिला व्याज करा. इथपर्यंत समजतंय. जर नाही समजत असेल तर मी दुसऱ्या प्रश्नामध्ये समजवण्याचा प्रयत्न करेल, पण व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला समजेलच आणि या पद्धती तुम्हाला क्लिअर होऊन जातील. या पद्धतीने जर तुम्ही उत्तर काढलं तर मी वारंवार सांगतोय त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 30 सेकंदाच्या आतमध्ये काढाल. व्याज विचारलेला आहे, गुणिला व्याज करा. दशांशाच्या नंतर 2 घरं आहे, दशांश कट करा, छेदस्थानी किती येतील, 100 येतील. हे 100 समजले तुम्हाला. ही 100 मुद्दल आहे. 2 शून्य 2 शून्य कट होतील, हे 4 शून्य कट होतील बरोबर. आता गुणाकार करा. 9 दुनी 18 जसे तसे, कारण शून्य पुढे 2 शून्य शून्य होतील, हा एक लिहिला आले आणि 6 दुनी 12. व्याज किती येईल, 1,218 रुपये. आता मला सांगा 20,000 रुपये दिलेले आहे बरोबर. हे 20,000 आहे, गुणिला 3% दर दिलेला आहे, 103 छेदस्थानी 100. 103 छेदस्थानी 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य 2 शून्य कट केले. 103 गुणिला 103 गुणिला 102 करावं लागेल. जे उत्तर येईल त्यातून 20,000 वजा करावे लागतील, तेव्हा जाऊन तुम्हाला हे 1,218 रुपये मिळतील. क्लिअर झालं. आता तुम्ही प्रश्न या पद्धतीने सोडवाल का या पद्धतीने सोडवाल हे तुमच्यावर अवलंबून आहे बरोबर. 2%चं 100 रुपयावर व्याजदर कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वात सोपी पद्धत आहे बरोबर. 3 आणि 3 6, अगोदर बेरीज करायची, नंतर गुणाकार करायचा. गुणाकारामध्ये एक लक्षात ठेवायचं, दशांशानंतर फक्त 2 घरं पाहिजे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. 11 आणि 11 22, 11 गुणिले 11 121 होतात. एक घर एक्स्ट्रा होत आहे, इकडे येऊ द्या, 23.21 तुमचं व्याजदर आहे. क्लिअर झालं मित्रांनो. या पद्धतीने खरंच सांगतो तुम्हाला, मी पाहिलेलं आहे प्रश्न 30 सेकंदाच्या आतमध्ये मुलगा काढतो बरोबर. दुसरा प्रश्न बघा. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. दुसरा प्रश्न बघा काय दिलं आहे. जसाजशी 7% दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बरोबर. या ठिकाणी समजून घ्या, मुद्दल आपल्याला किती दिलेली आहे, 10,000 रुपये बरोबर. दर किती दिलेला आहे, 7% बरोबर. आणि आपल्याला काय दिलेलं आहे, मुदत किती दिलेली आहे, 2 वर्ष. मुदत दिलेली आहे 2 वर्ष. क्लिअर झालं. 3 वर्ष जर दिली तर काय करायचं, 3 वर्षाचा मी तुम्हाला चार्ट सांगितलेला आहे. 7%, 8%, 12%, 11% यांचं तुम्हाला 3 वर्षांचं पाठांतर करायचं आहे. 3 वर्षांचा मी प्रश्न पुढे घेईल बरोबर. मुदत 2 वर्ष दिलेली,
काय विचारलेलं आहे आपल्याला? चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. क्लिअर झालं. 60% 100 रुपयाचं व्याज कसं काढायचं सांगितलेलं आहे मी तुम्हाला. पहिल्या वर्षी 60%, दुसऱ्या वर्षी 60%. 7 आणि 7 14, 7 7 49 दशांश देऊन 49, 3 घरं आले असते, एक संख्या इकडे गेली असते. क्लिअर झालं. 100 रुपयाचं व्याज किती आलेलं आहे? 14.49. क्लिअर झालं. मुद्दल किती दिलेली आहे? 10,000 रुपये. 10,000 रुपये मुद्दल लिहा. बरोबर. व्याज विचारलेलं आहे, गुणीला आपलं व्याज करा. आणि आपलं मुद्दल किती आहे? 100 रुपये. कारण आपण व्याज किती रुपयावर काढलेलं आहे? 100 रुपयावर. बरोबर. दशांशानंतर 2 घर आहे, 2 शून्य खाली ठेवा, दशांश कट होऊन जाईल. 2 शून्य 2 शून्य हे 4 शून्य कट होतील. 1449 तुमच्यावर 10,000 रुपये व्याज झालेला आहे. प्रश्नाचं उत्तर काढून बघा. जर या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढलं गुणाहार पद्धतीने, काही नाही होणार. फक्त तुम्हाला 1 ते 1.5 मिनिट लागून जाईल, गॅरंटी देऊन सांगतो. कारण कॅल्क्युलेशनमध्ये एवढा वेळ लागून जातो. 103 गुणिले 103 कुठे होणार आहे? बरोबर. तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला 2 वर्षांचं जर व्याज विचारलं तर तुम्ही डोळे लावून काढाल. एवढं मी तुम्हाला चार्टच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या इथे सांगून दिलेलं आहे. बरोबर. आता 3 वर्षाचं विचारलं तर बघा, मी चार्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 वर्षांचं तुम्ही पाठांतर करून घ्या. कारण जर तुम्ही पाठांतर केलं तर सेंट्रलमध्ये तुम्ही ते प्रश्न उडवणार. बरोबर. उडवणार म्हणजे स्पीडमध्ये सोडवणार. क्लिअर झालं. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. 50,000 रुपये मुद्दलाचे जसाजसे 8% दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? या ठिकाणी आता 3 वर्ष दिलेलं आहे. मी तुम्हाला चार्टमध्ये सांगितलेलं आहे 2 3 4 7 8 6 पण आणि 11 आणि 12 यांचे तुम्हाला 3 वर्षांचे जे चक्रवाढ व्याज आहे 100 रुपयावरती ते पाठांतर करायचे. फक्त 3 वर्षांचे. कारण 2 वर्षांचे मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि 4 वर्षांचे जर केले तर अतिउत्तम. 3 आणि 4 वर्षांचे करून ठेवा, पण 3 वर्षांचे महत्त्वाचे. क्लिअर झालं. 3 वर्षांमध्ये किती व्याज मिळतं ते आपल्याला या ठिकाणी. आता मुद्दल किती दिलेली आहे? मुद्दल दिलेली आहे 50,000 रुपये. बरोबर. या ठिकाणी दर किती दिलेला आहे? 8%. बरोबर. मुदत किती दिलेली आहे? 3 वर्ष. 3 वर्ष. आता त्या चार्टमध्ये जर तुम्ही पाठांतर केलं असेल किंवा लिहून ठेवलं असेल, वहीमध्ये एका ठिकाणी नोट डाऊन केलं असेल, तर 100 रुपयावरती 8% दराने 3 वर्षाचं 25.9712 एवढं व्याज मिळतं. किती? 25.9712. हे जर पाठांतर केलं असेल तर तुम्ही त्या ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांच्यामध्ये तुम्ही समाविष्ट आहेत, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. हे पाठ करून घ्या. बरोबर. आता या ठिकाणी जर पाठांतर असेल तर बघा प्रश्न केवढ्या स्पीडमध्ये सुटतो. हे पाठांतर आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 15 सेकंदामध्ये येईल. 50,000 रुपये मुद्दल दिलेली आहे. क्लिअर झालेलं आहे. 8% दराने 3 वर्षाचं व्याज आपण काढून ठेवलेलं आहे. आपली मुद्दल किती आहे? 100 रुपये. गुणीला व्याज किती आलेलं आहे? 25.9712. आपल्याला व्याज विचारलेलं आहे. बरोबर. आपण आपलं व्याज गुणीला करायचं कारण आपण मुद्दल भागीला घेतली असती. दशांशानंतर 4 घर आहे, 4 शून्य 1 वर ठेवून द्या. बरोबर. दशांश निघून जाईल. 1 2 3 4. क्लिअर झालं. हे 4 शून्य गेले, हे 4 शून्य गेले. 100 भागीला आहे. गुणाहार करा. 5 2 10 शून्य अच्चला आला 1, 5 1 5 आणि 1 6, 7 5 35 5 अच्चला आले 3, 5 9 45 आणि 3 48 8 अच्चला आले 4, 5 5 25 आणि 4 29 2 अच्चला 29 9 अच्चला आले 2, 5 2 10 आणि 2 12 दशांश भागीला 100 आहे. 100 शून्य शून्य गट 1 0 1 घर सरकून दशांश द्या. तुमचं 12,985.6 हे काय चक्रवाढ व्याज येईल. काय चक्रवाढ व्याज येईल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 15 ते 20 सेकंदामध्ये सोडवाल, फक्त एक किंमत पाठ असली तर. क्लिअर झालं. आणि जर पाठांतर नसेल तर बघा मी काय सांगतो तुम्हाला. पाठांतर नसेल तर 50,000 मुलं ज्या पद्धतीने सोडवतं ते सांगतो मी तुम्हाला. 108 भागीला 100 गुणीला 108 भागीला 100 गुणीला 108 भागीला 100. जोपर्यंत पेपर सुटत नाही तोपर्यंत कॅल्क्युलेशन करत राहा. 4 0 4 0 गेले. या ठिकाणी आता चालूच आहे कॅल्क्युलेशन. बरोबर. काय नाही होणार, फक्त तुम्हाला 2 मिनिट लागतील कॅल्क्युलेशनला आणि या ठिकाणी तुम्ही 20 सेकंदामध्ये उत्तर काढाल. क्लिअर झालं. मित्रांनो, तुम्हाला चार्ट पाठ करायचं आहे, ही एक गोष्ट तुम्ही शिकलेले आहे. 2 वर्षांचं जर विचारलं असतं 8%ने तर तुम्ही 10 सेकंदामध्ये काढलं असतं. बघा 8% पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 8%. 8 आणि 8 16. बरोबर. 8 8 64. किती व्याज मिळेल या ठिकाणी? 16.64. बरोबर. 100 रुपयावरची 8% जर काढला तर किती व्याज मिळेल? 16.64. तर आपण या ठिकाणी 2 वर्षांचं जर विचारलं असतं, जाऊ द्या, मला या ठिकाणी 50,000 रुपयाचे 2 वर्षांचे 50,000 रुपयांचे 8% दराने 2 वर्षांचे जे चक्रवाढ व्याज होते ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
कमेंट नक्की करा मला या ठिकाणी. काय दिलेला मी तुम्हाला प्रश्न, 50,000 रुपयांचे 8% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होते, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला जर महिन्यांमध्ये विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं हे आपण पुढे बघणार आहोत. मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, 1200 रुपये मुद्दलाचे दशादशे 10% दराने 18 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती. आता या ठिकाणी समजून घ्या आणि व्याजदर आकारणी 6 महिने आहे हे समजून घ्या, महत्त्वाची लाईन आहे. व्याजदर आकारणी 6 महिने आहे आणि आपल्याला दर किती दिलेला आहे 10%. मुद्दल किती आहे मांडणी करून घेतो. मुद्दल या ठिकाणी 1200 रुपये बरोबर, दर दिलेला आहे 10%. क्लिअर झालं. आणि अजून आपल्याला मुदत किती दिलेली आहे, मुदत दिलेली 18 महिने बरोबर, 18 महिने. व्याजदर आकारणी कशी आहे, व्याजदर आकारणी 6 महिने आहे, 6 महिने म्हणतो आपण तिला बरोबर. अक्षर एवढं चांगलं नाही पण समजून घ्या या ठिकाणी. क्लिअर झालं. व्याजदर आकारणी 6 महिने, 18 महिने आपल्याला मुदत दिलेली आहे आणि 10% दर आहे. पण हा जो 10% दर आहे हा कसा आहे, हा वार्षिक आहे. एका वर्षाला तो 10% दर लावतोय म्हणजे तो 12 महिन्याला 10% दर लावतोय बरोबर. 12 महिन्याला 10% दर लावतोय. 6 महिन्यानंतर व्याज घेतोय. काय करतोय, 6 महिन्यानंतर व्याज घेतोय. मग हा जर 12 महिन्यांसाठी 10% व्याजदर लावत असेल तर 6 महिन्यांसाठी किती लावेल, तर 6 महिन्यांसाठी हा 5% व्याजदर लावेल. क्लिअर झाला. 5% व्याजदर लावेल. कोणी सांगेल 12 महिन्यांसाठी जर तो 10% लावतो तर 6 महिन्यांसाठी किती व्याजदर लावेल, 5% लावेल. क्लिअर झालं. आता हे तर सोपं आहे. पण जर आपल्याला व्याज दर 10% दिलेला आहे आणि आपल्याला आकारणी व्याजदर आकारणी जर 8 महिने दिलेली असेल, 8 महिने 10 महिने, तेव्हा कसं काढाल, तर बघा त्या ठिकाणी काय करायचं लक्षात असून घ्या. व्याज आपल्याला दर दिलेला असतो तो दर लिहायचा. क्लिअर झाला. सर्वात अगोदर दर लिहायचा. जो तो आकारतोय 8 महिन्याने 10 महिन्याने 6 महिन्याने गुणिला 6 करा. मी सांगतोय तुम्हाला की दर काढण्यासाठी बरोबर. ही लक्षात ठेवा. कोणी सांगितलेलं आहे का मला आतापर्यंत माहीत नाही. पण दर 8 महिने 10 महिने 4 महिने 3 महिने कशा पद्धतीने काढायचा ते बघून घ्या. पुस्तकांमध्ये दिलेलं आहे 3 महिने 4 महिने 6 महिने कसा काढायचा, भागीला 2 भागीला 3 भागीला 4 वगैरे घ्यायचे. पण जर तुम्हाला 8 महिने 10 महिने जर विचारलं तर कसा काढायचा बघा. ही पद्धत समजून घ्या. दर कसा काढायचा तुम्हाला, दर गुणिला जो आकारतोय 6 महिने 7 महिने ते भागीला 12 का घेतलं, कारण 12 महिन्यांसाठी तो 10% दराने लावतोय. क्लिअर झाला. 6 1 6 6 2 12 2 1 2 2 5 10 5% दर आलेला आहे. क्लिअर झाला. 5% दराने तो आकारणी करतोय 6 महिन्यांमध्ये. इथपर्यंत क्लिअर झालं. कालावधी कसा काढायचा, कालावधी तर दिलेला आहे 18 महिने, पण तो 18 महिने दिलेला आहे. 6 महिने तो 6 महिन्यांनी तो व्याजदर आकारतोय. एकूण कालावधी भागीला जेवढ्या दिवसांनी तो जेवढ्या महिन्यांनी कालावधी व्याजदर आकारतोय भागीला ते घ्या. 6 1 6 6 3 18. कालावधी किती आलेला आहे, 3 आलेला आहे. कालावधी 3 आलेला आहे म्हणजे तुम्हाला व्याज 3 वेळा त्याला द्यायचं आहे. किती वेळा द्यायचं आहे, 3 वेळा. त्या कालावधीला तुम्ही 3 वर्षे पकडा, 3 वेळा पकडा, तुम्हाला जे समजायचं ते समजू शकता. म्हणजे 5% दराने जे 1200 रुपये मुद्दल घेतलेले तर त्याला आपल्याला 3 वेळा व्याज द्यायचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता 5% दर आलेला आहे. 5 छेदस्थानी 100 छेदस्थानी 100. 5 1 5 5 2 10 किती आलेलं आहे, मुद्दल आपली 20 रुपये आलेली, व्याज किती आलेलं आहे 21 रुपये. मग आपण काय करत असतो, रेशो पद्धतीने मुद्दल आणि रास याप्रमाणे लिहितो बरोबर. मुद्दल आलेली 20, रास आलेले 21 रुपये. 3 वेळा विचारलेलं आहे. यांचा तुम्ही घन केला तरी चालेल, 3 वेळा लिहिले तरी चालेल. 20 21 20 आणि 21. क्लिअर झालं. आपल्याला काय विचारलेलं आहे, व्याज विचारलेलं आहे. क्लिअर झालं. 2 गुणिला 2 4 4 2 8 जसे तसे हे 3 0 1 2 3. क्लिअर झालं. 1 2 2 4 बेत्रिक 1 2 2 4 4 2 8 आणि हे 3 0. क्लिअर झालं. 21 गुणिला 21 गुणिला 21 21 गुणिला 21 किती होतात, 441 बरोबर. गुणिला 21 21 1 21 1 हातच्याला आले 2. 21 चोक 84 आणि 2 86 6 हातच्याला आले 8. 21 चोक 84 आणि 8 किती होतात 92 बरोबर. 21 चोक 84 आणि 8 किती होतात 92. इथपर्यंत क्लिअर झालं. हो. 8000 आपली काय आलेली आहे मुद्दल. 9261 काय आलेली रास.
मुद्दलमधून रात जर वजा केली तर काय मिळेल आपल्याला? व्याज मिळेल. व्याज किती आहे? यातून वजा जर केले तुम्ही 261 आणि 1 1261 रुपये तुमची काय येईल? व्याज येईल. क्लिअर झाला मित्रांनो? पद्धत तुम्हाला लॉंग वाटत असेल तर एक वेळा फक्त त्या गुणाकार पद्धतीने सोडून बघा. काय करा? गुणाकार पद्धतीने सोडून बघा. मी तुम्हाला सांगतो ही पद्धत मी सुद्धा अप्लाय करतो. या पद्धतीने तुम्ही समोरचा व्यक्ती, वारंवार मी तुम्हाला सांगतोय, समोरचा व्यक्ती 1.5 मिनिटात जो प्रश्न सोडवेल तुम्ही त्याला प्रश्नाला 30 ते 40 सेकंदामध्ये सोडवाल. क्लिअर झालं? आपली मुद्दल आलेली 8,000. मुद्दल किती दिलेली? 1200 रुपये. 1200 रुपये आपली मुद्दल भागीला 8,000 घ्या. आपल्याला काय विचारलेलं आहे? व्याज गुणीला व्याज करा. क्लिअर झालं? 2 शून्य 2 शून्य कट झाले. बरोबर. 4 त्रिक 12, 4 दुनी 8, या ठिकाणी आले 20. आता काय राहिलेलं आहे? 3 गुणीला 1261 भागीला 20. आता या ठिकाणी वेळापणा करू नका. बघा मी हे गुणाकार पद्धत तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवतो. 3 गुणीला 1261 भागीला आलेले 20. बरोबर. या ठिकाणी जर असं असेल 20, 25, 50 तर भाग द्यायचा नाही. काय करायचं नाही? भाग द्यायचा नाही. या ठिकाणी काय करायचं? गुणीला 5. या ठिकाणी 100 कसे येतील ते बघायचे. जर या ठिकाणी 25 राहिले असते तर मी या ठिकाणी गुणीला 4 केलं असतं. छेदस्थानी 100 कसे येतील ते बघायचं. बरोबर. ज्या संख्येने छेदस्थानी गुणलेलं आहे त्याच संख्येने अंशस्थानी सुद्धा गुणायचं. मग काय येतील? छेदस्थानी 100 येतील. 5 त्रिक 15. बरोबर. यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर किती येईल? 15. 15 आणि 1261ला तुम्हाला गुणायचं. गुणाकार करा. 15 एक 1500 आले. 5 हातच्याला आला 1. 15 सक 90 आणि 1 9100. 1 हातच्याला आले 9. 15 दोन्ही 30 आणि 9 किती होतात? 39 90 हातच्याला आले 3. 15 एक 15 आणि 3 किती होतात? 18. बरोबर. छेदस्थानी 100 आहे म्हणजे 18,915. छेदस्थानी 100 आहे. 2 घरं इकडे सटकून दशांश द्यावा लागेल. तुमचा व्याज किती येईल? 189.15 तुमचं चक्रवाढ व्याज येईल. क्लिअर झालं? 10,240 रुपयाचे म्हणजे मुद्दलाचे जसाजसे 15% वार्षिक दराने 2.1/2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? व्याजदर, व्याजाची आकारणी 10 महिने आहे. बरोबर. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं 8 महिने आणि 10 महिने जर व्याजदर आकारणी दिली तर कशा पद्धतीने काढायची. या ठिकाणी आपण दर काढण्याचे शिकलेलो आहोत. क्लिअर झाला? 6 महिने, 4 महिने, 3 महिने जर दिलं तर आपण भाग देऊन लगेच काढून शकतो. पण 10 महिने वगैरे दिलं, 8 महिने, ते कशा पद्धतीने काढायचं बघा. मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी दर कशा पद्धतीने काढायचा. सर्वात अगोदर आपल्याला मुद्दल किती दिलेली? बरोबर. मुद्दल आपल्याला किती दिलेली? मुद्दल दिलेली 10,240 रुपये. क्लिअर झालं? आपल्याला दर किती दिलेला आहे? दर दिलेला आहे 15%. पण हा कसा आहे? वार्षिक दर आहे. आणि मुदत किती दिलेली? मुदत दिलेली 2.1/2 वर्ष. बरोबर. यालाच आपण 2.5 वर्षसुद्धा लिहू शकतो. क्लिअर झालं? म्हणजे 2.5 वर्ष. बरोबर. व्याजदर आकारणी किती आहे? व्याजदर आकारणी आहे 10 महिने. क्लिअर झालं? आता मी तुम्हाला सांगितलेला दर कशा पद्धतीने काढायचा. दर बरोबर जो आपल्याला दर दिलेला आहे तो गुणीला जेवढी आकारणी 10 महिने, 12 महिने, 8 महिने, 12 महिने म्हणजे वर्ष देतं. बरोबर. 8 महिने, 4 महिने, 6 महिने. क्लिअर झालं? ते इथं लिहायचे भागीला 12. बरोबर. जो दर आपल्या जेवढा कालावधीसाठी दिलेला आहे 1 वर्ष 2 वर्ष तेवढं इथं लिहायचं 12 महिने. क्लिअर झालं? 3 चौक 12, 3 5 15. बरोबर. 2 दुनी 4, 2 पंचे 10, 5 5 25 भागीला 2. जर भाग दिला तुम्ही तर उत्तर किती येईल? 12.5. 12.5% तुमचा दर येईल. बरोबर. 10 महिन्याला, 12 महिन्याला 15%, 10 महिन्याला किती येईल? तो 12.5% दर येईल. क्लिअर झालं? आता आपण अगोदर किमती पाहिल्या होत्या. 20%चं 1/5, 10%चं 1/10, त्या ठिकाणी 25%चं 1/4. याचबरोबर मी तुम्हाला 12.5चं सांगितलं होतं 1/8. बरोबर. सुरुवातीच्या किमती 12.5 जर तुम्ही टक्क्यांमध्ये किमती जर फायनल काढल्या, दशांश कट करतो, 1 शून्य देतो. बरोबर. 25 5 125, 25 चौक 100, 5 1 5, 5 8 40, 1/8 आलेलं आहे. क्लिअर झालं? मुद्दल किती आली मग? 8 आली. बरोबर. व्याज किती आलेलं आहे? 1. आणि रास किती येईल मग? 9. मुद्दल आणि हे रास. बरोबर. पण आपल्याला किती वेळा घ्यायचं आहे? 2.1/2 आपल्याला वर्ष दिलेलं आहे. किती वेळा घ्यायचं आहे? तर अगोदर समजून घ्या. 10 महिन्याने तो व्याज वसूल करतोय. 10 महिने. बरोबर. कालावधी किती आहे? 10 महिने दिलेला आहे आपल्याला. क्लिअर झालं? आणि आपल्याला कालावधी म्हणजे वर्ष किती देऊन ठेवलेलं आहे? 2.1/2. तर 2 वर्षांचे आपण महिन्यांमध्ये करून घेऊ.
2.1/2 त्याला आपण 2.5 वर्षसुद्धा म्हणतो. एक वर्षाला 12 महिने, दुसऱ्या वर्षाला 12 महिने, बरोबर. 1/2 गुणिला जर 12 महिने केले आपण, बेसक 12, 6 महिने येतात. किती येतात? 6 महिने. 2.5 वर्षांनी जर तुम्ही महिन्यांमध्ये रूपांतर केलं, पहिल्या 2 वर्षाला 12 महिने आणि 0.5 वर्ष म्हणजेच किती? 6 महिने. अर्धा वर्ष म्हणजे किती? 6 महिने. तर यांची जर बेरीज केली तुम्ही, 12 आणि 12 24 आणि 6 किती होतात? 30 महिने. किती येतील? 30 महिने. इथपर्यंत क्लिअर झालं. 10 महिने त्याची व्याजदर आकारणी भागीला जर 10 केले तर आपल्याला किती येईल? 3 वेळा. या ठिकाणी समजून घ्या, 18 भागीला आपण 6 केले होते. क्लिअर झालं. 18 महिने एकूण कालावधी आणि 6 महिने तो व्याजदर आकारत होता, बरोबर. व्याजदर आकारणी 6 महिने होतं. या ठिकाणी 10 महिने दिलेलं आहे. जर भाग दिला तर किती येईल? 3 वेळा. याला तुम्ही 3 वर्ष समजा, 3 वेळा समजा. क्लिअर झालं. मुदत किती आली मग आपली? 3 वेळा आलेली, बरोबर. क्लिअर झालं. आता आपल्याला जे मुद्दल आणि जी रास आहे ती किती वेळा घ्यायची? 3 वेळा. आपल्याला मुद्दल किती दिलेली? 10,240. 8, 9, 8, 9, बरोबर. ही आपली रेशो पद्धत आपण या ठिकाणी लागू केलेली. 8 आणि 9चा तुम्हाला काय काढायचं आहे? घन काढायचं आहे. घन जरी काढला असता तरी चाललं असतं, पण मी या ठिकाणी मांडणी करून घेतलेली. 8चा जर तुम्ही घन केला तर तो किती येईल? 512. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 20पर्यंत घन तुम्ही पाठांतर करा आणि 30पर्यंत वर्ग तुम्हाला पाठ करायचे असेच. आणि 9चा जर तुम्ही घन काढला तो किती येईल? तो येईल 729. इथपर्यंत क्लिअर झाला. मुद्दल किती आहे? 512. रास किती आलेली? 729. 729मधून जर तुम्ही रासमधून मुद्दल वजा केली तर तुम्हाला काय मिळेल? व्याज मिळेल. इथपर्यंत क्लिअर झालं. 9मधून 2 गेले राहिले 7, 2मधून 1 गेला राहिला 1, 7मधून 5 गेले राहिले 2. व्याज काय आलेलं आहे? व्याज आलेलं आहे 217 रुपये, बरोबर. रास किती आलेली? 729. मुद्दल किती? 512. आपल्याला मुद्दल किती दिलेली? 10,240 मुद्दल दिलेली आहे. आपली मुद्दल किती? 512. आपल्याला व्याज विचारलेलं आहे. व्याज किती आलेलं आहे? 217 गुणिला करा. क्लिअर झालं, बरोबर. आता या ठिकाणी 5 दुनी 10, 12 दुनी 24, 512 1 512, 512 दुनी 1024. हा शून्य जसा तसा. आता प्रश्न सोडवण्या अगोदर 1 सेकंद फक्त ऑप्शनकडे बघून घ्यायचा. काय करायचं? जर इथं भागाकार मोठा दिलेला आहे, फक्त 1 सेकंद ऑप्शनकडे बघायचं. जर ऑप्शन पूर्णांकामध्ये राहिले 5,000, 6,000, 6,400, 3,200 काही असेल तर समजून घ्यायचा की आपला भाग पूर्ण जाईल, बरोबर. जर पॉईंटमध्ये राहिला तर समजायचं की आपल्याला भाग तोडायला प्रॉब्लेम येईल. क्लिअर झालं. म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही. खालील संख्येने वरील संख्येला पूर्ण भाग जाणार नाही केव्हा? जेव्हा ऑप्शन पॉईंटमध्ये राहतील तेव्हा. क्लिअर झाला. आता 20 गुणिला 217 करायचे, बरोबर. या ठिकाणी हा शून्य जसा तसा. 17 दुनी 34 आणि 2 दुनी 4. व्याजदर किती येईल? 4,340 रुपये तुमचं व्याज येईल. क्लिअर झालं. आता याच पद्धतीने तुम्ही जर गुणाकार पद्धतीने सोडवलं, कुठे गेली गुणाकार पद्धती? या पद्धतीने, तर तुम्हाला वेळ लागेल. क्लिअर झाला. आता या प्रश्नाच्या मध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक आणि तुम्हाला दर विचारला जातो. तर या पद्धतीचा आपण एक प्रश्न बघू. त्याला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला पाठांतर करायचा आहे. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. हे फक्त 2 वर्षांसाठी. 2 वर्षांचं सरळ व्याज वजा 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज वजा 2 वर्षांचं सरळ व्याज भागीला 2 वर्षांचं सरळ व्याज गुणिला 200. हा फॉर्म्युला आहे. प्रश्न बघा काय दिलेला आहे. एका रकमेचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज 512.5 रुपये आहे व 2 वर्षांचे सरळ व्याज 500 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? फॉर्म्युला तुम्हाला समजला. चक्रवाढ व्याज 2 वर्षांचे वजा 2 वर्षांचे सरळ व्याज भागीला 2 वर्षांचे सरळ व्याज गुणिला 200. 2 वर्षांचे सरळ व्याज चक्रवाढ किती दिलेले? चक्रवाढ व्याज 512.5 वजा 2 वर्षांचे सरळ व्याज किती दिलेले? 500. 2 वर्षांचे सरळ व्याज भागीला, बरोबर, गुणिला 200. क्लिअर झालं. आता या ठिकाणी 512.5 म्हणून 500 वजा केले तर 12.5 शिल्लक राहतील भागीला 500 गुणिला 200. क्लिअर झालं. हे 2 शून्य 2 शून्य कट करतो. दशांशानंतर 1 घर आहे, या ठिकाणी 1 वर शून्य ठेवून देतो. दशांश कट करून आपण 1 वर शून्य ठेवलेलं आहे. आता यानंतर वरती काय बाकी आहे? 25 गुणिला 2 भागीला 10 बाकी आहे. 2 1 2, 2 5 10, 5 1 5, 5 5 25. दर किती आलेला आहे? 5% आलेला आहे.
बरोबर मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे 2023मध्ये. तो प्रश्नसुद्धा आपण, आणि असं नाही बघा काय सांगतो ते समजून घ्या. जे आपण 2 पद्धती पाहिलेले आहे, सक्सेसिव्ह मेथड आणि रेशो पद्धत, ह्या दोन्ही पद्धतीचा उपयोग करून मी 2023मध्ये पोलीस भरतीला जे प्रश्न विचारलेले ते मी प्रश्न त्या व्हिडिओमध्ये सोडवलेले, ते सुद्धा या दोन्ही पद्धतीचा उपयोग करून सोडवलेले. असं नाही की या ठिकाणी प्रश्न मी स्वतः सेट केलेले. ते प्रश्न कसे जरी विचारलेले असले तरी त्या ठिकाणी ते प्रश्न मी या दोन्ही पद्धतीच्या माध्यमातूनच सोडवलेले आहे. आणि व्याजदराचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये, तो प्रश्नसुद्धा मी तो व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. हे व्हिडिओ जर पाहिल्यानंतर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत सुद्धा खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. आणि आमच्या या 2 पद्धती तुम्हाला कशा वाटल्या, सक्सेसिव्ह मेथड आणि रेशो पद्धत, तर मित्रांनो हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि खाकी पॉईंट टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.